जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तिघांना 3 पिस्तूल व 10 काडतुसांसह शिरूर पोलिसांनी 31 डिसेंबर 2023 रोजी अटक केली आहे। विशेष म्हणजे हे तिघेही तरुण अगदी विशीतले असून एकाच आडनावाचे आहेत। सविस्तर माहिती अशी की एका विश्वसनीय बातमीदाराकडून शिरूरचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना माहिती मिळाली की मध्य प्रदेशवरून निखिल एकनाथ चोरे राहणार डोंगरगड तालुका शिरूर वय वर्ष 20 हा तरुण गावठी पिस्तूलसह एसटीने शिरूरला येत आहे। त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचत त्याला ताब्यात घेतलं व त्याच्या जवळच्या बॅगेची तपासणी केली असता बॅगेत 1 पिस्तूल व 4 काडतुसे मिळाली। निखिल चोरेकडे अधिक चौकशी केली असता मिळालेल्या माहितीनुसार त्याच्यासह विकास बाबाजी चोरे वय वर्ष 22 व शुभम सुरेश चोरे वय वर्ष 20 या दोघांनी देखील मध्य प्रदेशातील उमरठी येथून प्रत्येकी 1 पिस्तूल व 3 काडतुसे फोर्ड कंपनीच्या एंडेव्हर गाडीतून आणल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या शिरूर तालुक्यातील टाकळे हाजी जवळील डोंगरगण या मूळ गावातून त्यांना या आलिशान गाडीसह ताब्यात घेतले। मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक पिस्तूल व काडतुसांची किंमत सुमारे 25,000 रुपये एवढी आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे व उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली केल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दिली। याच पत्रकार परिषदेचा आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूया। 31 डिसेंबर रोजी आम्हाला माहिती मिळाली होती की डोंगरगड येथील एक इसम हा एक गावठी बनावटीचं पिस्टल व 4 राऊंड घेऊन एसटी बसने येणार आहे। त्या अनुषंगाने आम्ही माहितीची पडताळणी केली आणि त्याला पकडण्यासाठी पोलीस स्टेशनकडील 3 पथकं तयार केली आणि त्या पथकांच्या माध्यमातून ट्रॅप लावून त्यास पकडून ताब्यात घेतलं। त्याच्या अंगझडतीमध्ये आम्हाला 1 गावठी बनावटीचं पिस्तूल आणि 4 जिवंत राऊंड मिळालेले आहेत। त्यानुसार गुन्हा दाखल करून तपास करत असताना तपासामध्ये त्याच्यासोबत आणखी 2 साथीदार इथून एंडेव्हर कारमधून उमरठी मध्य प्रदेश येथे गेले होते आणि त्या ठिकाणावरून त्यांनी पिस्टल आणि राऊंड आणलेले आहे। या कारवाईमध्ये एकूण 3 पिस्टल व 10 जिवंत राऊंड पकडण्यात आलेले आहेत आणि निखिल एकनाथ चोरे, विकास बाबाजी चोरे, शुभम सुरेश चोरे सर्वजण राहणार डोंगरगण यांना अटक करण्यात आलेली आहे। सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत। हे पिस्टल त्यांनी कोणाकडून घेतले याबाबतचा तपास सुरू असून त्या अनुषंगाने ज्यांच्याकडून ते पिस्टल घेतलेलं आहे त्यांचा काय उद्देश आहे याचा तपास सुरू आहे। या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल सर यांच्या तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे साहेब, DYSP गवारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही API यादव, API पन्हाळकर, PSI उगले व PSI एकनाथ पाटील तसेच पोलीस स्टेशनकडील स्टाफ यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईमध्ये ASI देशमाने, हेड कॉन्स्टेबल सांगळे, PN जगताप, अंमलदार हरनौर, थोरात, भोई, भालसिंग, पवार यांनी अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे। सध्या अवैध शस्त्र बाळगून त्या अनुषंगाने दहशत निर्माण करणं अशा उद्देशाने तरुण ही अवैध पिस्टल खरेदी करत असल्याचं दिसून आलेलं असून या 3 आरोपींपैकी 2 आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत। त्यांच्यावरती यापूर्वीचा खुनाचा प्रयत्न तसेच खुनाचा गुन्हे दाखल आहेत। त्यांच्यावरती कठोर प्रतिबंधक कारवाई करण्याचं प्रयोजन आहे।